हे गाईज, वेलकम टू माय चॅनल अनदर व्लॉग. तर भावांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असणार की आपण व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवर बनवणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे भावांनो की माझा iPhone 13 आहे आणि iPhone 13 हा माझा कसा बंद पडला, कोठे बंद पडला आणि त्याला काय इश्यू झाला आणि मला तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये कसा करून भेटला हे तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर भावांनो, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भावाने ॲक्च्युली झालं काय की मी एक माझी रील एडिट करत बसलो होतो. एडिट करत असताना अचानकच माझा फोन ब्लॅकआउट झाला. ब्लॅकआउट म्हणजे काय की स्क्रीनवर एकदम टॉपला अशा 2 ग्रीन लाईन आल्या. त्यानंतर मला वाटलं आता डिस्प्ले गेला आणि 20 ते 22,000ला मला दणका बसला. त्यानंतर मी काहीच केलं नाही, मोबाईल घेऊन सरळ घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं आज जरासं केअरला जाऊन भेटून येऊया. आमच्या नियरबाय जे केअर आहे रिलायन्स मॉलमध्ये, तिथं जाऊन मी मोबाईल दाखवला म्हणजे तिथं घेऊन गेल्यानंतर तिथं काय आलं की केअर बंद आहे म्हणजे त्यांचं रेनोव्हेशनचं काम सुरू होतं. मग त्यानंतर तिथं शोरूममध्ये आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही फोन पुण्याला घेऊन जावा, पुण्यामध्ये केअर आहे तिथं घेऊन जावा म्हणले. तर ठीक आहे म्हणले. त्यानंतर मी फोन घेऊन परत घरी आलो. घरी आल्यानंतर मी एक काम सगळ्यात आधी काय केले की कस्टमर केअरला फोन लावला. कस्टमर केअरला फोन लावल्यानंतर ते हॅलो म्हणले, म्हणजे त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं. मी त्यांना सगळं सांगितलं की फोन वॉटर डॅमेज नाही, फिजिकल डॅमेज नाही, अचानकच माझा फोन बंद पडला. बरं ठीक आहे म्हणले. त्यांनीच आधी सांगितलं की सगळ्यात आधी तुम्ही केअरमध्ये जावा आणि फोन दाखवा. मी म्हणलं मॅडम मी जाऊन आलो, आमच्या इथं केअर बंद आहे, म्हणजे कोल्हापूरमध्ये जे रिलायन्स मॉलमध्ये केअर होतं ते सध्या बंद आहे. मग त्यांनी म्हणलं की नियर बाय जे तुम्हाला जवळ पडेल त्यांचा मी तुम्हाला ॲड्रेस मेल करतो, तिथं जाऊन तुम्ही भेटा. मग त्यांनी मला बेंगलोर, सोलापूर इथला ॲड्रेस दिला. मी म्हणलं मॅडम तिथं काय मला जायला जमणार नाही, तुम्ही पुण्यामधला मला ॲड्रेस कुठं पण द्या, मी तिथं जाऊ शकते. त्यानंतर त्यांनी महत्त्वाचा मुद्दा असा सांगितला की तुम्ही कोणत्या पण केअरमध्ये जावा, केअरमध्ये गेल्यानंतर त्यांना तुम्ही मोबाईल दाखवा. त्यांनी मोबाईल चेक केल्यानंतर मोबाईलला जे काय झाले ते सगळं आपल्याला एक फाईल बनवतात आणि ते आपल्याला मेल करतात. तर भावानं मी 2-3 दुकानं फिरलो आणि त्यानंतर राजारामपुरीमध्ये iVenue गेलो. तिथं मला डिस्प्लेची ॲक्च्युअल प्राईस त्यांनी सांगितली की 23,000 रुपये कॉस्ट येणार. मी म्हणलं आता फोनला रिपेअर करून काय फायदा नाही, कारण फोनची किंमत झालेली 40-45,000 रुपये आणि 22,000 रुपयेचा डिस्प्ले घालून त्याची काय व्हॅल्यूच राहणार नाही. तर त्यानंतर भावांनो मी माझा फोन घरी आणला आणि 15 ते 20 दिवस माझा फोन कबडमध्ये आहे असा बंद पडला होता. तर भावांनो फायनली माझं पुण्याला जायचं ठरलं. आणि भावांनो पुण्याला जायची 2 महत्त्वाची कारणं म्हणजे अशी की पुणे ही तुमच्या भावाचं सासरवाडी पण आहे आणि तुमच्या मामाचं गाव पण आहे, आणि दुसरं म्हणजे आपला आयफोन हा तिथंच रिपेअर होणार होता. त्यानंतर भावांनो मी फैजानबाईंना कॉल केला. फैजानबाई आल्यानंतर मी आणि ते मिळून कोपा मॉलमध्ये गेलो. कोपा मॉलमध्ये जे ॲपलचं केअर सेंटर आहे तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी माझा फोन घेतला. फोन घेतल्यानंतर त्यांनी मॅकबुकला कनेक्ट केला. मॅकबुकला कनेक्ट केल्यानंतर त्यांना सगळं कळालं की म्हणजे फोनमध्ये जे काही इश्यू आहे त्यांना ते समजलं. पण त्यांनी काय सांगितलं की ह्याचा लॉजिक बोर्ड खराब झाला आहे. त्या टेक्निशियननी काय सांगितलं की ह्याचा लॉजिक बोर्ड खराब झाला आहे आणि ह्याची कॉस्ट आहे कमीत कमी 42,000 रुपये. मी म्हणलं फोनपेक्षा जास्त तुम्ही कॉस्ट सांगायला लागलाय की, आणि ते परत काय म्हणायला लागले की एवढा कॉस्ट तुम्ही, एवढा खर्च काय फोनला घालू नका, त्यापेक्षा तुम्ही नवीन फोन घ्या. त्यानंतर फैजानबाई काय म्हणाले, ह्याचा लॉजिक बोर्ड खराब झाला असता तर फोन म्हणजे मेसेज येत होते, आपला साईडचा बटन ऑपरेट होत होता. बरोबर ठीक आहे म्हणले. ते परत एकदा चेक करतो असं त्यांनी सांगितलं. तर ठीक आहे म्हणलं. मी म्हणलं जे काय माझ्या फोनला झाले ते तुम्ही सगळं मला जॉबशीटमध्ये मेन्शन करा आणि मला मेल करा. बरं ठीक आहे म्हणले. त्यांनी जे काय झालेलं आहे ते सगळं मेन्शन, म्हणजे डिटेल एक आणि एक मोबाईलची डिटेल सगळी मला मेलला मेन्शन केली. तर भावांनो आम्ही केअरमधून बाहेर पडलो. केअरमधून बाहेर पडल्यानंतर फैजानाबाई बी म्हणायला लागले की एवढा खर्च करून काय फायदा नाही, आपण दुसरा फोनच बघूया. मी म्हणलं आपण एकदा ॲपल सपोर्टशी संपर्क साधूया आणि त्यांच्याबरोबर एकदा बोलूया. त्यानंतर आम्ही बाहेर निवांत एका ठिकाणी येऊन बसलो. त्यानंतर तिथून आम्ही फोन ॲपल सपोर्टला लावला. ॲपल सपोर्टला फोन लावल्यानंतर त्यांना जे काय कंडिशन आहे ती सगळी सांगितली की आमचा फोन वॉटर डॅमेज नाही किंवा फिजिकल डॅमेज नाही, अचानकच आमचा फोन बंद पडला. त्यांनी पण म्हणायला लागले की असं काय झालं असेल तर ॲपल तुमची मदत 100% करणार. भावांनो त्यांनी आमची सगळी कंडिशन ऐकून घेतली. ऐकून घेतल्यानंतर त्यांनी एकदा काय म्हणले की आमच्या म्हणजे सिनियर जे आहेत त्यांच्याशी एकदा बोला. त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं. त्यांना पण आमची जे काय कंडिशन होती ते सगळं सांगितलं.
बरं ठीक आहे म्हणले. त्यानंतर ते काय म्हणायला लागले की तुम्हाला आज बरोबर संध्याकाळी 6 वाजता एक फोन येणार, त्यानंतर तुम्हाला सांगतील की तुमचा फोन रिपेरी फ्री ऑफ कॉस्ट होणार किंवा नाही. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर फैजानबाई पण काय म्हणायला लागले की आता या फोनमध्ये म्हणलं आता काय हे नाही, म्हणजे आपल्याला काही करून भेटणार नाही. त्यानंतर आम्ही येताच एक फोन बघून आलो. मग फोन पण बघितला. मग त्यानंतर आलो घरी. घरी आल्यानंतर मग म्हणलं आता काय फोन आपल्याला नवीनच घ्यायला लागणार, असा आमचा एक विषय झाला. त्यानंतर बरोबर 6 वाजता त्यांना परत फोन आला. त्या दिवशी 6 वाजता फैजानबाईला फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्या परत तुम्ही ॲपल केअरमध्ये जावा आणि फोन दाखवा आणि हा केस ID तुम्ही त्यांना दाखवा. ते तुमचा जे काय इश्यू असेल ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करून भेटेल. त्यानंतर मला जरासं बरं वाटलं. काय भावानं तुमचा भाऊ खुश. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि फैजानबाई गेलो 11 वाजता ॲपल केअरमध्ये. मोबाईल त्यांना दाखवला, त्यांना केस ID दाखवला. केस ID दाखवल्यानंतर ती गप्पच बसले. गप्प बसले म्हणजे काय, ठीक आहे म्हणले, थांबा म्हणले. सगळ्यात आधी फोन त्यांनी परत एकदा बघितला. परत बघितल्यानंतर आम्हाला काय म्हणले की आपण एकदा ह्याचा डिस्प्ले चेंज करून बघूया. मी म्हणलं ठीक आहे म्हणले. मग त्यांच्याकडे फोन दिला. फोन दिल्यानंतर त्यांनी म्हणले फक्त तुम्हाला 5 वाजता फोन भेटला असं त्यांनी सांगितलं. त्याआधी जर झाला तर तुम्हाला मिळेल असं पण त्यांनी सांगितलं. मग येताना फक्त तुम्ही म्हणजे तुमची जी ID पासवर्ड काय असेल ते येताना घेऊन या. ठीक आहे म्हणले. फोन त्यांच्याकडे दिला. त्यानंतर आलो घरी. तर भावानं घरी आल्यानंतर त्यांचा मेल आम्हाला 3:30 वाजता झालेला की आमचा फोन रिपेरी झालाय म्हणून. पण आम्ही काही कारणास्तव 5 वाजता घरातून बाहेर पडलो. गेलो केअरमध्ये. केअरमध्ये गेल्यानंतर टेक्निशियनने मोबाईल दाखवला, ऑन करून दिला, पण मोबाईलमध्ये काय चार्जिंग नव्हतं. अनेक काय विषय झाला की त्यांनी बहुतेक म्हणजे आपला फोन चालू करण्यासाठी पासवर्ड चुकीचा टाकलेला, त्यामुळे आयफोन अनअवेलेबल असं दाखवत होतं. त्यानंतर 1 दिवस 5 तास 30 मिनिटं असं काय तर दाखवत होतं. त्यानंतर ते काय म्हणाले की 2 मिनिटं फोन द्या, मी तुम्हाला म्हणजे रिसेट मारून देतो, तुमचं पण डाटा पूर्ण जाणार असं त्यांनी सांगितलं. मी म्हणलं आता एवढे दिवस थांबले, आता 1 दिवस वेट करतो. डाटा पूर्ण जाणार होता म्हणून 1 दिवस वेट करतो. तर फोन घेऊन घरात आलो. घरात आल्यानंतर स्विच ऑफ करून काढल्यानंतर परत 3 तास दाखवलं. 3 तास वेट केल्यानंतर माझा फोन पूर्णपणे सुरू झाला. सगळा डेटा 1 नंबर क्वालिटीचा, आपल्याला ओरिजिनल डिस्प्ले हे सगळं भेटलं. तर भावानं त्यांनी मला बिल दाखवलं की 22,000 रुपयाचा डिस्प्ले आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून भेटला. तर भावानं तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जेवढे पण आयफोन युजर आहेत त्या सगळ्यांना काय वाटतंय की मोबाईल जर अचानक जर बंद पडला आणि आउट ऑफ वॉरंटी असला तर सगळ्यांना काय वाटतंय की आता आपला फोन आउट ऑफ वॉरंटी आहे आणि आता आपल्याला खर्च करायला लागणार किंवा फोन खराब झाला असं सगळ्यांना वाटतंय. पण तुम्ही नक्की एकदा ॲपल सपोर्टशी संपर्क साधा. 100% तुम्हाला तुमचा फोन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून भेटणार म्हणजे भेटणार. तर भावानं अशा प्रकारे तुमच्या भावाचा फोन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तयार झाला. तर भावानं व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.